उपस्थित मंडळी सर्वांना विनंती आहे, पुढच्या वर्षी हा उत्सव 3 दिवसाचा करण्याच्या ऐवजी 5 दिवसाचा करा. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही पुढच्या वर्षी फक्त कोणताही चुकीचा कार्यक्रम करू नका. याचा तरी खेळणं बिळणं याला काही महत्व नाही. आता लेकरा बाळासाठी ते गरजेमध्ये यात्राची, पण ते वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि कीर्तन वेगळ्या ठिकाणी ठेवा. तुम्ही जर असं करत असाल तर मी तुम्हाला जो आता मी तुमचा शिवभाऊ जे काही स्वीकारता नाहीये. तुम्ही जर हा संकल्प केला की महाराज आम्ही जत्रा ठेवणार नाही, फक्त यात्राच ठेवू, आणि तीही यात्रा एकदम चांगल्या प्रकारे जेणेकरून मुलांना संस्कार मिळतील, सर्वच लोकांना चांगले विचार मिळतील, असा जर तुम्ही संकल्प केला तर तुमच्या प्रत्येक संकल्पाला आमच्या संप्रदायाच्या प्रत्येक कीर्तनकाराची हो राहील अशी मी तुम्हाला संप्रदायाच्या वतीने काय देतो ग्वाही. तुम्ही कोणतीही जबाबदारी आमच्यावर टाका, त्यावेळेस कोणत्याही प्रकारची तक्रार न करता ती जबाबदारी आम्ही स्वीकारू अशी मी तुम्हाला कीर्तनातून ग्वाही देतो. जाता जाता सर्व मंडळीला विनंती आहे, त्यातल्या तरुण पोरांना माझी आवर्जून विनंती आहे, पोरांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने एकत्र या. सर्वात महत्वाची गोष्ट व्यसनापासून दूर राहा. दारू गांजा मत पे यारो अक्कल गुम हो जाते है, अपने कोलों का काम खर्च के मुंह में मिट्टी आती है. दारू पिऊ नका. तुम्ही जर असे दारू प्यासाल तर उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी अवघड आहे. सध्या किती मोठं वातावरण खराब आहे तुम्हाला नाही माहीत महाराज. प्रत्येक गावात 4-4 कार्यकर्ते पडू नये. सरपंच लटकते रे ना रे, लग्नच होईल पोरायचे, डिप्रेशन मध्ये चालले पोर, इतकं नोकऱ्या नाहीये, जमिनी कमी आहे, होत्या त्या जमिनी धरणात गेल्या आणि आहे त्या 2-3 एकरावर कसं व्हायचं. आणि मुलींच्या तर एवढी ऑफर वाढली हे बघा. मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करतो. लग्न करत असताना मुलाकडे प्रॉपर्टी किती हे पाहू नका. 1 लग्न करत असताना तो कोणत्या नोकरीला आहे हे पाहू नका. 2 लग्न करत असताना त्याच्याकडे जमीन किती हे पाहू नका. 3 काय त्याचे चार्जेस वेगळे लागतील. लग्न करत असताना आपल्यापेक्षा सुंदर मुलगा बघू नका. 2 प्रॉपर्टी बघू नका. 3 इथं बसणाऱ्या सर्व बहिणींना माझी विनंती, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, लग्न करत असताना फक्त मुलगा निर्व्यसनी बघा, तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नका. एवढं वातावरण झालं संतोष महाराज, पोरगी 1 पट शाहिली तर मला 1.5 पट शाहिली झालेली. एवढं कठीण काळा. मी एक असा महाराज की आतापर्यंत मला देवानं कुठंच कमी येऊ दिलं नाही. मी जेही काम हातात घेतलं ते सक्सेस झालं. बरं, मंदिराचं काम घेतलं सक्सेस झालं. कोणतंही काम हातात घ्या, आपली प्रारंभ एवढं बरोबर आहे, आपल्याला कुठंच अपयश नाही, प्रत्येक ठिकाणी यश आहे. पण सोयरिकीच्या बाबतीत तुम्हाला सांगू का, हा पुरुषोत्तम महाराज पाटील 101% थकला महाराज. मी फॉर्च्युनर घेऊन पाहिली, मी इनोवा घेऊन गेलो महाराज, एवढे मटकले लोक. अरे बाप रे बाप. 2 एकरच्या बाईकर जमीन आहे, ठीक आहे, मलाही मुलगी, मलाही असं वाटतं माझ्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. जगातला असा बाप नाही की त्या बापाला वाटतं माझ्या पोरीचं वाटोळं व्हावं. पण 2 एकर जमीन ज्या बापाकडे, त्या बापानं कमीत कमी 5 एकरावाला नवरदेव पाहावं किंवा 10 एकरा पावाला पाहावं. एवढं वाढलंय 15 एकर जमीन पाहिजे, वर्गा नोकरीला पाहिजे. आणि पोरीची माहिती एवढी 150 आणि असं हाना वाटतं घरून शेट्या देणार नाही. पण कशाला काय जमीन काय पाहिजे. ते बावळे पण इतकं कठीण झालं मला. डिप्रेशन मध्ये जायला लागले पोरं, दारू प्यायला लागले, मरतील ना पोरांनो. हे बघा, मी तुमचा शिवभाऊ आहे. मी तुम्हाला आता नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्ही लग्नाची अपेक्षा करू. मस्त आपला चौकोबरायचा आश्रम झालेला आहे, घरचे वैतागलेले, मस्त पिशवी घ्या, तिथं या, मस्त चिंता जोगी. आता कठीण काळ झाला ना महाराज, एवढं अवघड झालेलं आहे, कठीण काळ आहे. कुठेतरी आपणही 2 पावलं पुढे चाललं पाहिजे. आपणही 2 पावलं. अहो महाराज, सोयरिकीमध्ये दलाल झाले हो, सोयरिकीत दलाल झाले महाराज. 3-3, 4-4 लाख रुपये मागतात, तरच आम्ही पोरीची सोयरीक करून देतो. आणि 3 दिवस पोरगी राहतील, पोरगी बघतात आणि दलाला बेपत्ता, नवरदेव लटकते रे ना. काळ झाला हो, काही वेळ आहे का महाराज, अवघड झालेले. म्हणून सर्वांना माझी विनंती, हे बघा, चांगले लेकरं पहा, पैशावाले पाहू नका. पैसा आज आहे, उद्या आहे.
हुंडा देण्याच्या ऐवजी, सोनं करण्याच्या ऐवजी जर मुलगा होत करू असेल तर त्याला पाठिंबा द्या, तुमची पोरगी सुखात राहील महाराज. याचं कारण तुम्ही जर सगळ्याच गोष्टी चांगल्या पाय आला आणि मग एवढं नशिबी धोड पडतं महाराज प्रारब्धीची, मग काय जे ते जावे ते कपाळ सरेशी. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन करू नका, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. पुनश्च एकदा तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे, याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी चांगली तयारी करा. आणि आपला कार्यक्रम नुसता सेनगाव पुरता नका मर्यादित ठेवू, पंचक्रोशीत पुरता नका मर्यादित ठेवू. देळगाव राजा तालुक्यातल्या प्रत्येक लोकांना आपल्या गावाला कीर्तन ऐकायची इच्छा झाली पाहिजे. एवढं सुंदर तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी प्रयत्न करा. निश्चित सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हणून पुन्हा शेवटच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता करतो. जाता जाता सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी